हाय एव्हरीवन, आज आपण नवीन चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. म्युटेशन आता आपण त्याचं फर्स्टली इंट्रोडक्शन बघूयात. म्युटेशन इट रेफर्स टू सडन हेरिटेबल चेंज इन द फिनोटाइप ऑफ एन इंडिव्हिज्युअल. म्युटेशन म्हणजे काय थोडक्यात की सातत्याने होणारा बदल, फिनोटाइपमध्ये सातत्याने होणारा बदल, आणि जो काही होणारा बदल आहे तर तो परमनंट म्हणजे कायमस्वरूपीचा होणारा बदल त्याला म्हटलं जातं म्युटेशन. इन मॉलिक्युलर वर्ड्स, mutation is defined as the permanent and relatively change in number or sequence of nucleotide. मॉलिक्युलर भाषेत जर विचार केला तर म्युटेशन म्हणजे काय, तर म्युटेशन म्हणजे न्यूक्लियोटाइडचा जो काही सिक्वेन्स आहे त्याचप्रमाणे जो काही नंबर आहे तर त्यामध्ये होणार परमनंट म्हणजे कायमस्वरूपीचा होणारा बदल त्याला म्हटलं जातं म्युटेशन. आता मॉलिक्युलर सब्जेक्ट जर म्हटलं तर त्याच्यामध्ये न्यूक्लियोटाइड्स त्याचप्रमाणे RNA DNA याचं रिलेशन येणारच. म्हणजे थोडक्यात काय की जो काही न्यूक्लियोटाइडचा जो काही सिक्वेन्स आहे तर त्या सिक्वेन्समध्ये किंवा नंबरमध्ये होणारा बदल, आणि जो काही होणारा बदल आहे तर तो परमनंट म्हणजे कायमस्वरूपीचा होणारा बदल त्यालाच म्हटलं तर म्युटेशन. म्हणजे सडन हेरिटेबल चेंज इन फिनोटाइप ऑफ एन इंडिव्हिज्युअल, म्हणजे इंडिव्हिज्युअलमध्ये सातत्याने त्याचप्रमाणे हेरिटेबल म्हणजे थोडक्यात अनुवंशिकतेद्वारे होणारा कायमस्वरूपीचा बदल त्यालाच म्हटलं जाईल म्युटेशन. आता ही जी काही म्युटेशन कन्सेप्ट आहे तर ती म्युटेशन वॉज फर्स्ट रिपोर्टेड बाय हुगो दे व्हॅरिस इन ओइनोथोरा. म्हणजे म्युटेशन ही जी काही कन्सेप्ट आहे तर ती फर्स्ट हुगो दे व्हॅरिस या नावाच्या यांनी फर्स्ट ओइनोथेरा याच्यामध्ये रिपोर्ट केलेली आहे. आता डिफाईन 1 मार्क्ससाठी डिफरेन्शिएट विचारू शकतात की डिफाईन म्युटेशन, आणि त्याला सब क्वेश्चन असू शकतो की त्याचे कॅरेक्टर किंवा त्याचे मेन फीचर्स ऑफ म्युटेशन, आणि जे काही मेन फीचर्स आहेत तर ते 4 मार्क्सला आणि डेफिनेशन 1 मार्क्सला. तर म्युटेशन म्हणजे काय तर थोडक्यात सडन हेरिटेबल चेंज इन द फिनोटाइप ऑफ एन इंडिव्हिज्युअल म्हणजे सातत्याने होणारा बदल, आणि जो काही होणारा बदल आहे तर तो हेरिटेबल आहे म्हणजे अनुवंशिकतेद्वारे होणारा बदल त्यालाच म्हटलं तर म्युटेशन. आता आपण बघूयात की मेन फीचर्स ऑफ द म्युटेशन. नेक्स्ट पॉइंट आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ म्युटेशन किंवा मेन फीचर्स ऑफ द म्युटेशन. हा महत्त्वाचा पॉईंट आहे, 4 मार्क्ससाठी विचारू शकतात की डिफाईन म्युटेशन अँड राईट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ म्युटेशन किंवा मेन फीचर्स ऑफ द म्युटेशन. आता आपण म्युटेशन बघितलं की म्युटेशन म्हणजे थोडक्यात काय की जो काही सडन हेरिटेबल चेंज इन द फिनोटाइप ऑफ एन इंडिव्हिज्युअल म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये जो काही होणारा सातत्याने होणारा बदल आहे किंवा जो काही परमनंट चेंज आहे तर त्याला म्हटलं जातं म्युटेशन. आता आपण बघूयात की याचे मेन फीचर्स. तर फर्स्ट मेन फीचर्स आहे नेचर ऑफ चेंज. थोडक्यात काय की जो काही चेंज होण्याचं नेचर आहे तर नेचर ऑफ द चेंज. म्युटेशन्स आर मोर ऑर लेस परमनंट अँड हेरिटेबल चेंज इन द फिनोटाइप ऑफ एन इंडिव्हिज्युअल म्हणजे डेफिनेशन. थोडक्यात की जो काय म्युटेशन म्हणजे थोडक्यात काय की कमी प्रमाणात किंवा अधिक प्रमाणात, मोर ऑर लेस परमनंट अँड हेरिटेबल म्हणजे थोडक्यात काय अनुवंशिकतेद्वारे होणारा बदल इन द फिनोटाइप ऑफ एन इंडिव्हिज्युअल म्हणजे थोडक्यात काय की इंडिव्हिज्युअल फिनोटाइपमध्ये जो काही कमी प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात त्याचप्रमाणे कायमस्वरूपीचा आणि अनुवंशिकतेद्वारे होणारा बदल ते झालं नेचर ऑफ द चेंज. म्हणजे आता समजलं असेल की जे काही चेंज होण्याचं नेचर आहे तर ते कसं आहे, जास्त प्रमाणात किंवा कमी प्रमाणात त्याचप्रमाणे कायमस्वरूपीचं आणि अनुवंशिकतेद्वारे होणारा बदल, तर तो झाला तो पॉईंट आहे तर नेचर ऑफ द चेंज. Such change occurs due to alternation in number or sequence of nucleotides of genetic material, that is the DNA in the most cases. आता जो काही होणारा आपण म्हटलंय की अगोदर की जास्त प्रमाणात त्याचप्रमाणे कमी प्रमाणात होणारा बदल, तर जो काही बदल आहे तर तो कशामुळे होतोय, अल्टरनेशन इन नंबर ऑर सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड म्हणजे काही जेनेटिक मटेरियलमध्ये म्हणजे DNA आणि RNA मधील जो काही न्यूक्लियोटाइड्स आहे तर त्यामध्ये नंबर असतील किंवा सिक्वेन्स असतील तर त्याचं काय होतं, अल्टरनेशन होतंय. म्हणजे आता न्यूक्लियोटाइड्समध्ये जे काही म्हणजे जे काही नायट्रोजन बेसिस असतील, ॲडेनाइन असेल किंवा गोनाइन किंवा सायटोसिल किंवा थायमिन, तर त्याचं काय होतंय, अल्टरनेशन होतंय. आणि अल्टरनेशन झाल्यामुळं त्याचप्रमाणे जे काही सिक्वेन्स आहे तर त्याच्यामध्ये पण काय होतंय, चेंज होतंय, आणि चेंज झाल्यामुळे तिथं म्युटेशन होतंय. तर थोडक्यात काय की कमी प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात त्याचप्रमाणे परमनंट आणि हेरिटेबल चेंज इन द फिनोटाइप. आणि जो काही चेंज होतोय तर त्यासाठी कशामुळे होतोय तर अल्टरनेशन इन नंबर ऑर सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड ऑफ द जेनेटिक मटेरियल म्हणजे काही न्यूक्लियोटाइड्समधला जो काही सिक्वेन्स आहे त्याचप्रमाणे जे काही नंबर आहे तर त्याच्यामध्ये काय होते, अल्टरनेशन होते. आता सेकंड मेन फीचर्स आहे किंवा सेकंड कॅरेक्टर आहे फ्रिक्वेन्सी. म्हणजे थोडक्यात काय की जे काही म्युटेशन म्हणजे होणारा बदल आहे तर त्याची वारंवारता.
स्पॉन्टेनियस म्युटेशन ऑकर्स ॲट व्हेरी लो फ्रिक्वेन्सी. आता जी काही फ्रिक्वेन्सी आहे तर त्याची एकदम कमी, एकदम म्हणजे व्हेरी लो फ्रिक्वेन्सीची वारंवारता कशी आहे तर एकदम लो आहे, म्हणजे व्हेरी लो फ्रिक्वेन्सी. द म्युटेशन रेट कॅन बी एनहॅन्स्ड बाय यूज ऑफ फिजिकल और केमिकल म्युटेशन. म्हणजे जो काय म्युटेशन रेट आहे तर तो कशामुळे घडून येतोय की ज्या वेळेस फिजिकल अँड केमिकल म्युटेशनचा यूज केले जाणार आहे. आता फ्रिक्वेन्सी म्हणजे यामध्ये महत्त्वाचं काय आहे की जी काही म्युटेशनची जी काही फ्रिक्वेन्सी आहे तर ती कशी आहे एकदम लो आहे, म्हणजे एकदम कमी आहे. त्याचप्रमाणे जी काही म्युटेशन रेट आहे इट कॅन बी एनहॅन्स, म्हणजे तो कशामुळे घडून येतोय तर बाय द यूज ऑफ फिजिकल अँड केमिकल म्युटेशन. 3 नंबरचं मेन फीचर्स आहे म्युटेशन रेट. म्युटेशन रेट व्हॅरीज फ्रॉम जीन टू जीन, म्हणजे जो काय म्युटेशन रेट आहे तर तो जीननुसार चेंज होत राहतो. सम जीन एक्झिबिट हाय म्युटेशन रेट दॅन अदर, सच जीन आर नोन ॲज म्युटेबल जीन. आता जीनचे पण याच्यामध्ये 2 टाईप्स असतील, एक म्हणजे म्युटेबल जीन आणि सेकंड वन असतील म्युटेटर जीन. आता म्युटेबल जीनमध्ये काही जीनमध्ये म्युटेशन रेट हा हायर असतो ॲज कम्पेअर टू अदर जीन, म्हणजे काही जीनमध्ये जो काय म्युटेशन रेट आहे तो एक्झिबिट हाय म्युटेशन रेट, त्या जीनला म्हटलं येईल म्युटेबल जीन. आता काहींमध्ये इन सम जीन इनहेन्स द नॅचरल म्युटेशन रेट ऑफ अदर जीन नोन ॲज म्युटेटर जीन. म्हणजे काही जीनमध्ये जो काही म्युटेशन रेट आहे तर तो नॅचरल होतो ॲज कम्पेअर टू द अदर जीन, त्या जीनला म्हटलं म्युटेटर जीन. म्हणजे एक लक्षात आलं असेल की ज्या जीन्समध्ये जो काही म्युटेशन रेट आहे तर तो नॅचरल घडून येतं किंवा नॅचरल म्युटेशन रेट आढळून येतो त्या जीनला म्हटलं जाईल म्युटेटर जीन. आणि ज्या जीनमध्ये किंवा ज्या जीनमध्ये इट एक्झिबिट हाय म्युटेशन रेट, म्हणजे म्युटेशन रेट ज्या जीनमध्ये जास्त प्रमाणात असेल ॲज कम्पेअर टू अदर जीन तर त्याला म्हटलं जाईल म्युटेबल जीन. म्हणजे म्युटेशन रेट हा त्या जीन्सवरती डिपेंड्स असणार आहे. ज्या जीन्समध्ये जास्त म्युटेशन रेट असेल ॲज कम्पेअर टू अदर जीन त्या जीनला म्हटलं जाईल म्युटेबल जीन. आणि ज्या जीन्समध्ये म्युटेशन हे नॅचरलरित्या घडून येईल तर त्या जीन्सला म्हटलं येईल म्युटेटर जीन. म्हणजे दी म्युटेशन रेट्स आर डिपेंड्स ऑन द जीन. 4 नंबरचं मेन फीचर्स आहे डायरेक्शन ऑफ चेंज. म्हणजे जी काही चेंज होण्याची डायरेक्शन कशी आहे तर म्युटेशन युजली ऑकर्स फ्रॉम डॉमिनंट टू रेसेसिव्ह ऑर वाईल्ड टाईप टू म्युटेटंट अलील. म्हणजे जी काही म्युटेशन होणे जी काही चेंज होण्याची डायरेक्शन आहे तर ती कशी आहे डॉमिनंट टू रेसेसिव्ह ऑर वाईल्ड टाईप टू म्युटेटंट अलील. आता 5 नंबरची इफेक्ट्स. म्हणजे थोडक्यात काय की म्युटेशनमुळे होणारे परिणाम. म्युटेशन्स आर जनरली हार्मफुल टू द ऑर्गॅनिझम. म्हणजे जे काही म्युटेशनचे जे काही परिणाम आहे किंवा जे काही इफेक्ट्स आहेत तर ते लिव्हिंग ऑर्गॅनिझमसाठी त्रासदायक किंवा धोकादायक आहे. इन द मोस्ट ऑफ द म्युटेशन्स हॅव डिलिटेरियस इफेक्ट्स. म्हणजे थोडक्यात काय की ते एकदम म्हणजे त्रासदायक इफेक्ट्स आहे. ओनली अबाउट 0.1% ऑफ द इंड्यूस म्युटेशन्स आर युजफुल इन द क्रॉप इम्प्रूव्हमेंट. म्हणजे टोटल इफेक्ट्सपैकी फक्त 0.1% म्हणजे 0.1% हे काही इफेक्ट्स हे फक्त क्रॉप इम्प्रूव्हमेंटसाठी महत्त्वाचे आहे. बाकीचे रिमेनिंग तर ते पूर्णपणे कसे आहे तर त्रासदायक आहे. म्हणून फर्स्ट सेंटेन्स आहे की जे काही म्युटेशन जे काही इफेक्ट्स आहे तर ते लिव्हिंग ऑर्गॅनिझमसाठी हार्मफुल आहे, धोकादायक किंवा त्रासदायक आहे. त्यानंतर म्हणजे म्हणजे जर विचार केला तर फक्त क्रॉप इम्प्रूव्हमेंट म्हणजे पीक उत्पादन वाढवण्यासाठी फक्त 0.1% एवढे जे काही इफेक्ट्स आहेत तर ते फक्त युजफुल आहे. बाकीचे सगळे डिलिटरियस किंवा हार्मफुल आहे. 6 नंबरचा मेन फीचर्स आहे साईट ऑफ म्युटेशन. म्युटंट विच इज द सबडिव्हिजन ऑफ जीन इज द साईट ऑफ म्युटेशन. आता म्युटेशनमध्ये आपण बघितलं आहे की जीनचे 3 युनिट आहे. एक म्हणजे म्युटंट सिस्टर्न आणि म्युटंट सिस्टर्न त्याचप्रमाणे रेकॉन. तर आउट ऑफ दिस त्याच्यापैकी म्युटंट ही काय विच इज द सबडिव्हिजन ऑफ द जीन त्याद्वारे म्युटेशन हे घडून येते. म्हणजेच काय थोडक्यात की जी काही म्युटेशनची काही साईट आहे तर ती कुठली आहे तर म्युटंट म्हणजे थोडक्यात काय की म्युटेशन. तर म्युटंट या सबडिव्हिजनद्वारे म्युटेशन हे घडून येत असते. त्यानंतर नेक्स्ट अँड ॲव्हरेज जीन कंटेन 500 to 1000 म्युटेशनल साईट. म्हणजे प्रत्येक जीनमध्ये जर विचार केला तर ॲव्हरेज म्हणजे प्रत्येक जीनमध्ये 500 ते 1000 म्युटेशनल साईट घडून येतात. म्हणजे इच जीन म्हणजे प्रत्येक जीनमध्ये जवळपास 500 ते 1000 याद्वारे चेंज घडून येऊ शकतो. किंवा म्युटेशनल साईट किती आहे तर
500 ते 1000 या रेंजमध्ये. नेक्स्ट की म्युटेशन मे ऑकर इन एनी टिश्यू ऑफ ॲन ऑर्गॅनिझम दॅट इज द सोमॅटिक ऑर गॅमॅटिक. म्हणजे जो काही म्युटेशन आहे तर ती टिश्यूच्या कुठल्याही ऑर्गॅनिझममध्ये घडून येऊ शकते. सोमॅटिक असेल किंवा गॅमॅटिक, म्हणजे ती काय थोडक्यात परमनंट नाही किंवा कॉन्स्टंट नाही आहे. तर म्युटेशन ही कुठल्याही टिश्यू म्हणजे ऑर्गॅनिझमच्या कुठल्याही टिश्यूमध्ये घडून येऊ शकते, सोमॅटिक असेल किंवा गॅमॅटिक असेल. त्यानंतर नेक्स्ट 7 नंबरचा टाईप्स ऑफ इव्हेंट्स. म्हणजे थोडक्यात काय की म्हणजे होणारा जो काही इव्हेंट्स आहे तर त्याचा टाईप. म्युटेशन आर रँडम इव्हेंट्स. म्हणजे तर थोडक्यात त्याचा जो काही इव्हेंट्स आहे तर तो कसा आहे, रँडम आहे. म्हणजे थोडक्यात फिक्स नाही, कसाही वाटेल तसा. दे मे ऑकर इन एनी जीन दॅट इज अ न्यूक्लिअर असेल किंवा इन एनी सेल, सोमॅटिक अँड एनी स्टेज ऑफ डेव्हलपमेंट ऑफ ॲन इंडिव्हिज्युअल. म्हणजे आपण फर्स्ट सेंटेन्स म्हटलं की म्युटेशन आर रँडम इव्हेंट्स. म्हणजे जो काही इव्हेंट्स आहे तर तो रँडमली आहे. दे मे ऑकर म्हणजे थोडक्यात जो काही इव्हेंट्स आहे तर तो कुठल्याही जीनमध्ये, सेलमध्ये, त्याचप्रमाणे डेव्हलपमेंटच्या कुठल्याही स्टेजमध्ये घडून येऊ शकतो. म्हणजे थोडक्यात तो काय आहे, फिक्स नाही, तर दिस आर द रँडमली. आत्ताच आपण बघितलं की मेन फीचर्स ऑफ द म्युटेशन. ते काय फर्स्ट होता की नेचर ऑफ द चेंज. तर जो काय होणार आहे चेंज होण्याचा जो काही नेचर आहे तर तो जास्त प्रमाणात, त्याचप्रमाणे कमी प्रमाणात होणारा चेंज किंवा परमनंट अँड रिलेटिव्हली चेंज. आणि जो काही चेंज घडून येत असतो तर तो चेंज होण्यासाठी जो काही न्यूक्लियर सिक्वेन्स आहे त्याचप्रमाणे नंबरमध्ये होणारा अल्टरनेशन, यामुळे म्युटेशन ही कन्सेप्ट घडून येणे. त्याचप्रमाणे जी काही डायरेक्शन आहे चेंज होण्याची तर ती कशी आहे, तर म्युटेशनची जी काही डायरेक्शन आहे तर ती डॉमिनंट टू रेसेसिव्ह किंवा वाईल्ड टाईप टू द म्युटंट अलील. त्याचप्रमाणे जे काही इफेक्ट्स आहे म्युटेशनचे, तर जे म्युटेशनचे इफेक्ट्स हे पूर्णपणे लिव्हिंग ऑर्गॅनिझमसाठी त्रासदायक आहे. फक्त 0.1% इफेक्ट्स हे क्रॉप इम्प्रूव्हमेंटसाठी महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे जे काही म्युटेशनलचे जे काही साईट्स आहेत तर त्या म्हणजे ज्या काही साईट्स आहे तर ती म्युटंट ही काही सब डिव्हिजन आहे त्याद्वारे म्युटेशन हे घडून येते. प्रत्येक जीनमध्ये जवळपास 500 ते 1000 म्युटेशनल साईट या आढळून येत असतात. त्यानंतर जे काही म्हणजे म्युटेशन्स आहे तर ते टिश्यूमध्ये म्हणजे टिश्यूच्या कुठल्याही ऑर्गॅनिझममध्ये घडून येऊ शकते. म्हणजे सोमॅटिक असेल किंवा गॅमॅटिक असणार आहे. त्यानंतर जे काही म्युटेशनचे जे काही इव्हेंट्स आहे तर ते रँडमली आहे. म्हणजे कुठल्याही जीनमध्ये, त्याचप्रमाणे कुठल्याही सेलमध्ये घडून येऊ शकते. म्हणजे न्यूक्लिअर जीनमध्ये, त्याचप्रमाणे सोमॅटिक सेलमध्ये आणि डेव्हलपमेंटच्या कुठल्याही स्टेजमध्ये म्युटेशन हे घडून येऊ शकते. म्हणजे इन शॉर्ट की त्याची जी काही इव्हेंट्स आहे तर ती रँडमली आहे, म्हणजे फिक्स नाही, वाटेल तशी इव्हेंट्स आहे. आता आपण बघूयात की क्लासिफिकेशन ऑफ म्युटेशन. द प्रोडक्ट ऑफ म्युटेशन इज नोन ॲज म्युटंट. म्हणजे काय म्युटेशनचे प्रोडक्ट आहे तर त्याला म्हटलं तर म्युटंट. म्युटेशनचे आता पुन्हा वेगवेगळे क्लासिफिकेशन हे वेगवेगळ्या वेजद्वारे पडलेले आहेत. तर फर्स्ट आहे बघा मॉर्फॉलॉजिकल म्युटंट. म्युटंट म्हणजे काय की जे काय म्युटेशनचे प्रोडक्ट आहे तर त्याला म्हटलं आता म्युटंट. आता फर्स्ट क्लास आहे तर मॉर्फॉलॉजिकल म्युटंट. मॉर्फॉलॉजिकल म्युटंट रेफर्स टू चेंज इन फॉर्म दॅट इज शेप, साईज अँड कलर. आता मॉर्फॉलॉजिकल म्हणजे थोडक्यात काय की मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर. ओके, मॉर्फॉलॉजिकल म्युटंट म्हणजे काय की चेंज इन फॉर्म, म्हणजे थोडक्यात की जो काही बदलण्याचा जो काही फॉर्म असेल, म्हणजे शेप असेल, साईज असेल किंवा कलर असेल तर त्याला म्हटलं तर मॉर्फॉलॉजिकल म्युटेशन. आता सेकंड आहे बघा लिथन म्युटंट. In this class, new allele is recognized by its mortal effects or lethal effects on the organism. आता lethal mutant म्हणजे काय सांगितलं की जे काही न्यू अलील आहे तर त्या कशाद्वारे रिकॉग्नाइज केल्या जातील तर मॉर्टल इफेक्ट्स किंवा लेथल इफेक्ट्स. तर त्याला म्हटलं त्या क्लास आहे तर लेथल इफेक्ट्स. 3 नंबरचा क्लास आहे कंडिशनल लिथल. त्याच्यामध्ये सम अलील प्रोड्यूस अ म्युटंट फिनोटाइप अंडर स्पेसिफिक इन्व्हायरमेंटल कंडिशन. सम म्युटंट कॉल्ड ॲज अ रिस्ट्रिक्टिव्ह म्युटंट. आता काही अलीलमध्ये म्हणजे एका स्पेसिफिक इन्व्हायरमेंटल कंडिशनद्वारे जर म्युटंट घडून म्हणजे थोडक्यात बदल घडून येत असेल तर त्याला म्हटलं येईल रिस्ट्रिक्टिव्ह म्युटंट. आता बघा याच्यामध्ये या क्लासमध्ये त्याचं नावच असं आहे की कंडिशनल. म्हणजे थोडक्यात काय की एका स्पेसिफिक इन्व्हायरमेंट कंडिशनद्वारे जर त्या फिनोटाईपमध्ये जर चेंज घडून येत असेल तर त्याला म्हटलं येईल रिस्ट्रिक्टिव्ह. रिस्ट्रिक्टिव्ह का? कारण की एका स्पेसिफिक इन्व्हायरमेंट कंडिशनद्वारे त्या फिनोटाईपमध्ये बदल घडून येत आहे.
म्हणजे थोडक्यात एका स्पेसिफिक कंडिशन म्हणजे रिस्ट्रिक्टिव्ह. ओके. अंडर अदर कंडिशन म्हणजे दुसऱ्या कंडिशनमध्ये दे प्रोड्यूस नॉर्मल फिनोटाईप आर कॉल्ड ॲज अ परमिसिव्ह. म्हणजे बघा त्याच्यामध्ये दोन असतील. एकामध्ये फर्स्ट की ज्या अलीलमध्ये एका स्पेसिफिक इन्व्हायरमेंट कंडिशनद्वारे जर चेंज घडून येत असेल तर त्याला म्हणेल रिस्ट्रिक्टिव्ह म्युटंट. आणि सेकंड की ज्या कंडिशनमध्ये नॉर्मल फिनोटाईप जर घडून येत असेल तर त्याला म्हणता येईल परमिसिव्ह लेथल म्युटंट. आता 4 नंबर लास्ट आहे की बायोकेमिकल म्युटंट. आता बायोकेमिकल म्हणजे थोडक्यात काय की केमिकलद्वारे होणारं म्युटेशन. सम म्युटंट आर आयडेंटिफाय बाय द लॉस ऑफ बायोकेमिकल फंक्शन ऑफ द सेल. म्हणजे थोडक्यात काय की जे काही म्युटेशन घडून येते तर त्यासाठी जे काही केमिकलचं कार्य आहे तर ते कमी होते. म्हणजे थोडक्यात काय की जे काही बायोकेमिकल म्युटेशन आहे तर त्यामध्ये काही लिहिता येईल आपल्याला की थोडक्यात की इन शॉर्ट केमिकलद्वारे होणारं म्युटेशन म्हणजे केमिकलद्वारे होणारा बदल. आता की बघा की क्लासिफिकेशनमध्ये आपण काय बघितलं की मॉर्फोलॉजिकल म्हणजे थोडक्यात काय की म्युटेशन या प्रकारचं म्युटेशन थोडक्यात की म्युटेशन म्हणजे थोडक्यात की चेंज इन फॉर्म म्हणजेच काही शेपमध्ये साईजमध्ये किंवा कलरमध्ये होणारा बदल. आता लेथलमध्ये काय बघितलं की जे काही न्यू आलेलं आहे तर त्या कशाद्वारे रिकग्नाइज होतील तर मॉर्टल इफेक्ट्सद्वारे किंवा लेथल इफेक्ट्सद्वारे. आता कंडिशनल लेथलमध्ये काय बघितलं की याच्यामध्ये काही अलीमध्ये एका स्पेसिफिक इन्व्हायरमेंट कंडिशन स्पेसिफिक इन्व्हायरमेंट कंडिशनद्वारे फिनोटाईपमध्ये म्युटेशन हे घडून येणार आहे. तर त्या म्युटंटला म्हणता येईल रिस्ट्रिक्टिव्ह म्युटंट. रिस्ट्रिक्टिव्ह का आलं की एका स्पेसिफिक म्हणजे ठराविक इन्व्हायरमेंट कंडिशनलाच होणारा बदल म्हणून म्हटलं जातं की रिस्ट्रिक्टिव्ह म्युटंट. आणि काही कंडिशनमध्ये नॉर्मल फिनोटाईप म्हणजे दुसऱ्या कंडिशनमध्ये की नॉर्मल फिनोटाईप हा घडून येतो तर त्याला म्हणता येईल परमिसिव्ह लेथल म्युटंट. आणि 4 नंबरचा आहे की बायोकेमिकल म्हणजे थोडक्यात काय की बायोकेमिकलद्वारे होणारा चेंज किंवा म्युटेशन. त्याच्यामध्ये जे काही म्युटंट आहे तर ते कशाद्वारे रिकग्नाइज केले आयडेंटिफाय केले तर बायोकेमिकलच्या कमी कार्यामुळे. हे झालं क्लासिफिकेशन ऑफ द म्युटेशन. त्याच्यामध्ये हे चॅप्टरमध्ये जर विचार केला तर डेफिनेशन महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे त्याचं जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहे किंवा जे काही नेचर आहे किंवा मेन फीचर्स आहे तर ते एकदम महत्त्वाचे आहे. हा चॅप्टर 5 मार्क्ससाठी आहे आणि हे क्लासिफिकेशन पण महत्त्वाचे आहे.